जेव्हा कन्सीव्ह होणार असतो किंवा आपण ट्राय करणार असतो तर त्यावेळी कुठली भीती वाटते? आत्ताची लोक सुद्धा हा विचार करतात की सारखं कशाला डॉक्टरकडे जायचंय. कुठली प्रेग्नंट वुमन आहे तिने असं काय आहार घेतला पाहिजे? काही महिला स्वतःहूनच डॉक्टरला न कन्सल्ट करता काही औषधं घेतात, जशी आपल्याला रेग्युलर सवय असते. म्हणजे हार्टबीट ही जी गोष्ट आहे, जेव्हा आई म्हणून मी माझ्या दोन्ही बाळांच्या हार्टबीट ऐकलेल्या, तेव्हा त्यासारखा सुखद आनंदच नाही माहिती की मी माझ्या बाळाचे हार्टबीट्स ऐकते. प्रेग्नन्सी चांगली होण्यासाठी एका स्त्रीने कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्या ऑडियन्सला? ओके, मॅडम आज तुम्ही दोघीकडे आहात आणि मला खूप गोष्टी तुमच्या दोघीकडून जाणून घ्यायच्यात. म्हणजे जी प्रेग्नन्सीची जर्नी आहे ती मला जाणून घ्यायची आहे. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मॅडम तुम्ही काय सल्ले देता लोकांना किंवा काय लोकांनी करायला हवं हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर पहिला तर प्रश्न मला तुमच्याकडे आहे मॅडम की जेव्हा कन्सीव्ह होणार असतो किंवा आपण ट्राय करणार असतो तर त्यावेळी कुठली भीती वाटते एका व्यक्तीला? राईट. म्हणजे माझी तर भीती अशी होती की एकतर मला PCOSचा त्रास होता, इरेग्युलर पिरियड्स होते आणि मला असं वाटत होतं की काय होईल, कसं होईल आणि होईल का नाही. पण दोन्ही नॅचरल कॉन्सेप्शन झाले आणि म्हणजे झालं असं आहे. सो तेच की खूपच भीती वाटत होती की ह्या सगळ्या प्रवासात कसं होणार आहे, कधी होणार आहे, काय होणार आहे. आणि मी त्याच्या आधी म्हणजे डॉक्टरला कन्सल्ट केलेलं नव्हतं, पण नंतर मला कळालं की डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे. तर सो तेच की डॉक्टर कन्सल्टेशन इज सो इम्पॉर्टंट बिफोर कन्सिविंग. ओके, आता तुम्ही डॉक्टर समोरच बोलताय की डॉक्टरला मी कन्सल्ट केलं नव्हतं. हा राईट. म्हणजे मला माहिती नव्हतं की आता युजली कसं असतं, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर लोक गायनेकोलॉजिस्टकडे जातात, पण त्याच्या आधी पण जायचं असतं हे खरंच माहिती नव्हतं. ओके, सो तुम्हाला कसं आहे, काही लोकांना कन्सिव्ह व्हायचं आहे पण कन्सिव्ह होत नाहीये, त्यांचे पिरियड्स डिले आहेत आणि तुम्ही 1 वर्ष ट्राय करताय प्रेग्नन्सीसाठी आणि तुम्हाला कन्सिव्ह होत नाहीये, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागेल. कारण तुमचे पिरियड्स जे सायकल आहेत तर ते कसं असतं 28 to 35 डेज मध्ये पिरियड सायकल असले पाहिजेत. तुमचे पिरियड जर डिले होत आहेत, तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम होत आहे, तर तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे. प्लस अजून एक प्री प्रेग्नन्सी तुम्हाला म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी तुम्ही शारीरिक दृष्ट्या फिट आहेत का, तुमचे काय ब्लड टेस्ट असतील का, तर त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे डॉक्टरांचाशी कन्सल्ट करणं. प्लस काही डॉक्टर लोक फॉलिक ऍसिड सप्लिमेंट सुरू करतात, तर ते स्वतःहून घेण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मग तुम्ही पुढचं प्रेग्नन्सी प्लॅनिंग करा. बरोबर. येस, तेच. म्हणजे खूप मला नंतर कळलं की बऱ्याच टेस्टही होतात आधी, काही स्कॅन्स पण होऊ शकतात, दोघांचं म्हणजे मेल फिमेल दोघांचंही सगळ्याच गोष्टी चेक होतात, पण ते माहिती नव्हतं. म्हणजे अवेअरनेस नसतो लोकांमध्ये की ह्या गोष्टी आधी झाल्या पाहिजेत. अवेअरनेसपेक्षा मॅडम असा एक प्रश्न असतो, म्हणजे आता ह्यांच्याकडे जेव्हा ह्यांच्याकडे असेल क्लिनिकला, तर आपल्या भारतामध्ये कशी टेंडन्सी आहे की बाबा एकदम काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटतंय तरच जावं. म्हणजे एक जोक पण आला होता, त्यात काय होतं की एक जण म्हणतो की माझा बॉडी टेस्ट करून घेतो मी, तर सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. तर USA मध्ये लोक काय म्हणतील की नॉर्मल रिपोर्ट आले तर अरे वा माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले, चांगली गोष्ट आहे. तर भारताच्या व्यक्तीचा जर नॉर्मल रिपोर्ट येतो तो काय म्हणतो की अरे माझे पैसे वाया गेले वगैरे. तुम्ही असं मेंटॅलिटी ऑब्झर्व केले का म्हणजे? हो, लोक तर आता कसं आहे, कन्सिव्ह झाल्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते मोस्टली लोक तेव्हाच येतात, पण ऍक्च्युली मध्ये कसं आहे माहितीये का, पेशंटनी आधी येणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती नसतं मला कोणता आजार आहे, कारण थॅलेसेमिया सारखे जे आजार आहेत ते आपल्याला माहिती नसतात, कारण असिम्प्टोमॅटिक असतात ते. तुमचं फक्त हिमोग्लोबिन लो असतं, बाकी तुम्हाला त्याचा काही त्रास होत नसतो. पण तुम्ही मायनर आहेत, थॅलेसेमिया मायनर आहेत आणि तुमचं हजबंड पण मायनर आहे आणि दोघांना माहिती नसेल आणि ते बेबी कन्सिव्ह झालं, मग आपल्याला कसं नंतर ते कळतं का बेबीमध्ये थॅलेसेमिया मेजर प्रॉब्लेम आहे, हे बाळ पुढे म्हणजे त्याला जन्मानंतर मग ब्लड ट्रान्सफ्युजन अशा सगळ्या कंडिशन्स होऊ शकतात. आणि जनरली आपण काय थॅलेसेमिया टेस्ट वगैरे करत नाहीत. म्हणजे तर मग प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायच्या आधी आपण फिजिकली फिट असलो पाहिजेत, म्हणून ह्या सगळ्या टेस्ट करणं. जर तुम्हाला इन फ्युचरचे बेबी जे आहेत ते कोणते ॲबनॉर्मॅलिटीज नको आहे किंवा काय,
तर मग तुम्ही करणं गरजेचं आहे, डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. राईट. मी ते सांगेल की आत्ताची लोक सुद्धा हा विचार करतात की सारखं कशाला डॉक्टरकडे जायचंय, मध्ये सोनोग्राफीचे रेस बाळाच्या हॅम्पर करतील, म्हणून तर काय काही केसेसमध्ये मी पाहिले 3-3 महिने पण डॉक्टरकडे कन्सल्ट नाही करत. तर एक्सरेचे जे रेज असतात ते हानिकारक आहेत, पण सोनोग्राफीचे जे आहेत तर ते काही नाही. आणि तुम्ही सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, कारण सोनोग्राफीमध्ये तुम्हाला हाय रिस्क प्रेग्नेन्सी आहे का, कधी कधी कसं असतं बेबीला हार्टबीट्स नाहीयेत, ग्रोथ नसते झालेली, मग ते आपल्याला जेव्हा तुम्ही लवकर सोनोग्राफी कराल म्हणजे विदिन 6 to 8 वीक्स मध्ये आपली पहिली जी सोनोग्राफी असते की प्रेग्नेन्सी कन्फर्मेशन, ती जी सोनोग्राफी तुम्ही जर नाही केली, आणि कधी कधी एक एक्टोपिक प्रेग्नेन्सी म्हणून एक कंडिशन असते की ज्याच्यामध्ये जी प्रेग्नेन्सी असते ती ट्यूब मध्ये असते, जी युटरस मध्ये गर्भाशयामध्ये नसून गर्भपिशवीच्या बाहेर प्रेग्नेन्सी असू शकते. आणि मग आपण डायरेक्टली ती कसं असतं 6-7 वीक्स किंवा हे त्याच्यानंतर पेशंटला अचानक पेन व्हायला लागतं आणि अचानक ती प्रेग्नेन्सी बस्ट होते आतमध्ये. आणि मग प्रेग्नेन्सी बस्ट झाली का खूप सारं ब्लिडिंग होऊन ती पेशंट जी आहे ती व्हेंटिलेटरवर जाऊ शकते, इव्हन डेथ पण होऊ शकते. म्हणून तुम्ही प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर कन्फर्मेशन स्कॅन जो असतो, म्हणजे प्रेग्नेन्सी युटरस मध्ये आहे का ती गर्भपिशवीच्या बाहेर आहे, तर मेन हे कन्सल्ट केलं पाहिजे. राईट, बरोबर. म्हणजे दुसऱ्या बाळाच्या वेळेचं मी तुम्हाला सांगते की पहिली सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं की जेवढी डेव्हलपमेंट ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाहीये. सो काही इंजेक्शन्स त्यांनी दिले, म्हणजे मला ते माहीत नाही नक्की कुठले काय आहेत ते, पण येस ऑफकोर्स असं होऊच शकतं ना. त्याच्यामुळे खरंच पहिल्या म्हणजे जसं तुम्हाला कळतं की तुम्ही कॅरिंग आहात, तुमचे पिरियड्स मिस झालेले आहेत, त्यावेळी इमिडिएटली तुम्ही जाणं डॉक्टरकडे खूप महत्त्वाचं आहे. पण मॅडम आता आपण बघतो की आता एखादी कन्फ्यूज झाली आणि हे सगळं आपल्या फॅमिलीमध्ये समजलं की आता हिला बेबी होणार आहे, तर अचानक सगळी फॅमिली खूप काळजी घ्यायला सुरुवात करते. आणि मग आपण महाराष्ट्रात होतो, आपल्याला माहिती आहे की बाबा ते भाकऱ्या वगैरे कुस्करून द्या किंवा हे फळं खा, हे लाडू खा, ते लाडू करा. मग तुम्ही त्यावेळी काय काय खाल्लं म्हणजे? बापरे, येस ऑफकोर्स. म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी सगळी काळजी घेतली गेली, पण दुसऱ्या वेळेला पहिलं बाळ ऑलरेडी असतं ना, त्यामुळे एवढी काळजी काही घेतली नाही गेली. पण येस, मी डाएट फॉलो करायचा. पॉडकास्ट तुमच्या पोरीने बघितला ना तर ती तुम्हाला म्हणाल की बघ ते वाचतं ना आपल्या आताही मला वाटते माझ्या वेळेस खाल्लं, यांच्या वेळेस नाही खाल्लं. सो नाही, तेच पण होतं, सगळ्यांनाच माहिती आहे की पहिल्या वेळेला सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते पण दुसऱ्या वेळेला नाही होत. आणि मला काय होत होतं दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेस थ्रू आउट 9 months मला खूप उलट्या झाल्या. म्हणजे आता हे काहींमध्ये होतं आणि काहींमध्ये नाही होत, पण 9 महिने रोज सकाळी उठल्यानंतर मला उलटी व्हायची, रोज न चुकता, एकही दिवस चुकला नाही. आणि कधी असा खूप उग्र वास आला, काही झालं तरीही मला उलटी व्हायची. तर मी डॉक्टरांना म्हणायचे की मला काहीतरी द्या, त्या उलट्या थांबल्या पाहिजेत, कारण की त्रास होतोय. मग जसं जसं पोट वाढत गेलं आणि उलटी करताना मला असं व्हायचं की भासात आता नाही होऊ शकत काही. सो हे कॉमन आहे का, म्हणजे वॉमिटिंग आणि या सगळ्या गोष्टी? प्रेग्नेन्सीमध्ये कसं असतं, तुम्ही प्रेग्नेन्सी जेव्हा कन्सिव्ह होता तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक हार्मोनल चेंजेस होत असतात. तर एक HCG नावाचा हार्मोन, ह्युमन कोरियनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन, तर ह्याची जी लेवल आहे तर ती फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये रॅपिडली वाढत असते. आणि मग त्याच्यामध्ये कसं असतं, ते HCG लेवल जर वाढली तर आपोआप आपल्याला वॉमिटिंग सेन्सेशन होणं किंवा जेवणाचा वास येणं, जेवण न चालणं, प्लस फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये वेट लॉस होणं, म्हणजे जेवणच चालत नाही त्याच्यामुळे 2-3 किलो वेट लॉस होत असतं. आणि मग ह्या सगळ्या ज्या हार्मोनल चेंजेस होतात तर त्याच्यामुळे मग वॉमिटिंग आणि मेडिसिन असतात त्याच्यासाठी, काही डॉक्सिनेट वगैरे टॅबलेट्स आहेत, मग ते दिलं की थोडं रिलीफ होतं. पण फर्स्ट 3 months मध्ये जे वॉमिटिंग आहे तर ते बऱ्याच लोकांमध्ये कॉमन दिसतं. हा, नॉर्मल आहे ते. तुम्ही डॉक्टरांकडे जा, टॅबलेट्स घ्या, त्याच्यानी सिम्पटम्स कमी होऊन जातात. सो मी घेतल्या टॅबलेट्स, पण काय म्हणजे टॅबलेट्स घेऊन पण म्हणजे चालूच होतं, नॉर्मल होतं म्हणून ते
हे बघा, सगळ्यांना कसं असतं, टॅबलेट्सनी नॉर्मल, काही लोकांना हायपरेमेसिस असतं, खूप म्हणजे पाणी पियायला तरी उलटी होणार, काही बघितलं तरी उलटी होणार. मग जे हायपरेमेसिस पेशंट आहेत त्यांना मग आपण काय करतो, 1-2-3 दिवस आयपीडी ठेवून इंजेक्शन्स असतील, काय अँटीएमेटिक्स असतील किंवा अँटॅसिड्स असतील तर ते वापरू शकतो. आणि मग त्याच्यामुळे त्यांची वॉमिटिंग सेन्सेशन कमी झालं की मग आपण त्यांना डिस्चार्ज देतो. पण ती खूप रेअर कंडिशन असते. जास्त जर सिम्पटम्स असतील का तुम्हाला काहीच जात नाहीये तरच मग आपण पेशंटला आयपीडी करतो. बाकी टॅबलेटनी मोस्टली कंट्रोल होऊन जातं. ओके. म्हणजे आणि पण आपण आता मॅडमनी जसं सांगितलं की त्यांनी वेगळ्या गोष्टी खाल्ल्या होत्या, पण आता तुम्ही मॅडम आपले जे ऑडियन्स आहे त्यांना काय सांगू शकता की याचं कुठली प्रेग्नेंट वुमन आहे तिने असं काय आहार घेतला पाहिजे? ओके. प्रेग्नेन्सी जेव्हा कन्सिव्ह होते प्रेग्नेन्सी तर त्यांनी लगेच डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे. मग डॉक्टर तुम्हाला योग्य आहाराचा सल्ला देऊ शकतात. तर प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर तुमच्या डाएटमध्ये पहिल्या सुरुवातीला कसं असतं, वॉमिटिंग असते, नॉशिया असतं, काय खाण्याची इच्छा नाही होते. मग तुम्ही त्यावेळेस ऍसिडिक फूड आहे किंवा जे स्पायसी फूड आहे ते अवॉइड केलं पाहिजे. प्लस जे रोड साईड फूड असतं ते अवॉइड केलं. पाणीपुरी झालं, इच्छा होते पण तुम्ही घरी खाऊ शकता. कारण कसं असतं, तुम्ही रोड साईड फूड जर खाल्लं तर त्याच्यामध्ये ते हायजेनिक फूड नसतं आणि मग त्याच्याने लूज मोशन्स होणार, जॉन्डिस होणार. मग आपण प्रेग्नेन्सीमध्ये पेन किलर्स किंवा बाकीचे जे एक्स्ट्रा मेडिसिन आहेत तर ते देऊ नाही शकत. मला हाच प्रश्न विचारायचा होता की कधी कधी काय होतं माहितीये का, काही महिला स्वतःहूनच डॉक्टरला न कन्सल्ट करता काही औषधं घेतात, जशी आपल्याला रेग्युलर सवय असते की हा आता हे दुखतंय तर मी ही गोळी घेते, ते दुखतंय. पण असं नाही केलं पाहिजे. म्हणजे केलं पाहिजे. शक्यतो कसं आहे, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये किंवा म्हणजे पूर्ण तुम्ही विदाऊट डॉक्टरांचा सल्ला कोणतेच मेडिसिन नाही घेऊ शकत. तुम्ही जर पेन किलर्स, डायक्लो, कॉम्बिफ्लेम यासारख्या जर गोळ्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये घेतल्या तर बेबीमध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज किंवा अबॉर्शन होण्याची रिस्क असतात. म्हणून विदाऊट डॉक्टर कन्सल्टेशन तुम्ही कोणतेच मेडिसिन नाही घेतले. म्हणजे मी तर सर्दी खोकला जरी झाला, म्हणजे मी थ्रू आउट दोन्ही प्रेग्नन्सीज कुठलंच स्वतःचं डोकं चालवलं नाही. मी काही झालं तरी डॉक्टरांना फोन करायचे, विचारायचे, दवाखान्यात जायचे. कारण की छोटा मोठा सर्दी खोकला, वातावरण बदललं की हे होतच. सो त्याच्यामुळे येस ऑफकोर्स ह्या गोळ्या औषधं तुम्ही स्वतःहून नाही घेतलं पाहिजे. आणि मला हे नव्हतं माहिती की इतके ॲडव्हर्स इफेक्ट त्याचे होऊ शकतात. म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये कॉम्बिफ्लेम आणि हे घेतल्यानंतर. मला त्यांना तेच विचारतो की आता जे पहिले 3 महिने असतात ना, ते कसं मुलीचं पोट तेवढं जास्त वाढलेलं नसतं. बरोबर. मग ते लगेच काय सवय नसते की बाबा आपल्याकडे बेबी आहे म्हणून. म्हणजे आता एखादी प्रेग्नेंट वुमन जर असेल फर्स्ट 3 मंथमध्ये एवढं लक्षात येणार नाही की ही प्रेग्नेंट आहे आणि तिच्या बॉडीला पण ती एक सवय अजून एक जीव घेऊन चालायचा आहे. तिने कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे? जेव्हा कसं असतं, पहिल्यांदा पेशंट प्रेग्नेन्सी राहते तेव्हा तेवढं हे नसतं. म्हणजे आपल्याला नेहमी उड्या मारत चालणं किंवा धडधड धडधड चालणं, कोणती पण गोष्ट पटकन उचलणं, हेवी वेट, पालथं झोपणं, हे तर मला इतकं प्रिय होतं की म्हणजे विचारूच नका. आणि ड्रास्टिकली कुशीत झोपायचं, पाठीवर पण जास्ती वेळ नाही झोपायचं. हे इतकं अवघड झालं. म्हणजे दुसऱ्या वेळेला माहिती होतं पण पहिल्या वेळा खरंच खूप अवघड झालं. पहिल्या वेळेस कसं आहे, पहिल्या वेळेस तुम्ही जेव्हा कन्सिव्ह होता तर बेबी जे आहे तर ते अनस्टेबल असतं, म्हणजे काही फिक्स नसतं. याच्यामध्ये तुम्हाला ब्लिडिंग होऊ शकते किंवा तुमचं मिसकॅरेज होऊ शकतं किंवा कधी कधी कसं असतं, लो लाईंग प्लॅसेंटा खालच्या साईडला असतो. तर मग त्यावेळेस तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. काही लांबचा जो ट्रॅव्हल आहे तो तुम्ही शक्यतो ट्रॅव्हल अवॉइड करा. तुम्ही हेवी वेट, आपण नेहमी कसं आहे पटकन उचललं, बकेट उचलली, काही उचललं तर हेवी वेट उचलणं अवॉइड करा. किंवा जे तुमचे मुवमेंट्स असतील, आपण कसं आहे चढ उतर, बेडवरून उडी मारणं किंवा पटकन किचन मध्ये चढणं किंवा खुर्चीवर चढणं, या सगळ्या गोष्टी. आणि पहिल्यांदा आपल्याला ती सवय नसते. डॉक्टरांनी सांगितलं का मग ठीक आहे तुला हेवी वेट लिफ्ट अवॉइड करायचं आहे किंवा पटकन चढणं किंवा डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे. म्हणजे कसं आहे उलटं झोपायला नको आहे. डाव्या कुशीवर झोपणं त्याच्याने काय होतं, ब्लड सप्लाय चांगला होतो युट्रस मधून. आणि मग डाव्या कुशीवर किंवा उलटा नको झोपायला कारण प्रेशर येतो. या सगळ्या गोष्टी आणि अवॉइड केल्या पाहिजेत. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तरच तुम्हाला ते कळणार. येस ऑफकोर्स.
कारण प्री प्रेग्नन्सी कसं असतं, तुम्हाला आधी काही माहिती नसतं आणि जेव्हा प्रेग्नन्सी राहते डॉक्टरांकडे तुम्ही जाता, डॉक्टर सोनोग्राफी करणार, मग सोनोग्राफीमध्ये पण आपल्याला आयडिया येऊन जाते की बाबा आतमध्ये कधी कधी म्हणजे ब्लड आतमध्ये ब्लड साठलेलं असतं, इंटरनल ब्लिडिंग असते. इंटरनल ब्लिडिंग असेल तर मग तुम्हाला डॉक्टर काय मेडिसिन्स असतील, इंजेक्शन्स असतात प्रोजेस्टेरॉनचे किंवा काही टॅबलेट्स असतात, ते स्टार्ट करतात का ब्लिडिंग वाढायला नको. मग पेशंट काय करतो, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय नाही, तुम्हाला आधीच माहिती नसतं का आतमध्ये ब्लिडिंग आहे की नाही. जेव्हा सोनोग्राफी होते तेव्हा कळतं आपल्याला का नाही इंटरनल इमरेज आहे किंवा प्लॅसेंटा जो आहे म्हणजे गर्भाची वार जी आहे नाळ ती खालच्या साईडला आहे, तेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हाच तुम्ही स्वतःहून तुम्हाला वाचून काय करणार नाही. इफेक्ट जाणवत नाही ह्याचं म्हणतायत की बाबा इंटरनल ब्लिडिंग होते, नाही ना, मोठी गोष्ट आहे. राईट. एका आईला नाहीच जाणवू शकत कारण की इंटरनल ब्लिडिंग जे आहे म्हणजे दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी हे झालेलं होतं आणि एकदम लाईट स्पॉटिंग त्यांना दिसलेलं होतं. सो हे ॲज अ मदर नाहीच कळू शकत. सो त्याच्यामुळे पेशंट कधी येतात आपल्याकडे की नाही माझं काल हेवी ट्रॅव्हल झालं, आज मला स्पॉटिंग झालं. मग आपण काय करतो, तुमचं हेवी ट्रॅव्हल झालं, आपण सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये मग ते सबकोरियनिक ब्लिडिंग किंवा ते प्लॅसेंटाच्या खाली रक्तस्राव असतो, मग आपण तेव्हा पेशंटला बेड रेस्टवर टाकतो आणि मग काही मेडिसिन्स असतील का ब्लिडिंग वाढायला नको, मग असे मेडिसिन्स आपण त्यांना सुरू करतो. आणि मग एकदा ते सबसाईड झालं म्हणजे जे ब्लिडिंग आहे आतमधलं ते डिझॉल्व्ह झालं का मग आपण बेड रेस्ट काढू शकतो पेशंटचा. पण पहिले 3 months 12 weeks पर्यंत तरी काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्ही ट्रॅव्हल नका करू आणि ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हटलात की लो प्लॅसेंटा, सो फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की लो प्लॅसेंटा आहे. सो त्याच्यामध्ये नक्की कशी काय काळजी घेतली पाहिजे? तर लो प्लॅसेंटा म्हणजे काय असतं की प्लॅसेंटा फॉर्मेशन जे असतं ते गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाकडे झालेलं असतं. एक सर्विक्स म्हणून गर्भपिशवीचं तोंड असतं आणि त्याला कव्हरिंग करतं ते, किंवा त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर मागे किंवा 1 सेंटीमीटर पुढे तिथे प्लॅसेंटाची ग्रोथ झालेली असते. आणि मग त्याला धक्का लागला की लगेच ब्लिडिंग म्हणजे ब्लिडिंग होते किंवा अबॉर्शनचे चान्सेस असतात जर ब्लिडिंग वाढलं तर. मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्हाला डिटेक्ट होतो सोनोग्राफीमध्ये की लो प्लॅसेंटा आहे, मग आपल्याला रेस्ट करणं गरजेचं आहे. कॉन्स्टिपेशन होतील असे फूड अवॉइड करणं गरजेचं आहे. प्लस तुम्हाला काही मेडिसिन्स असतील, इंजेक्शन्स असतात प्रोजेस्टेरॉन सपोर्ट वगैरे, तर ते घेणं गरजेचं आहे. आणि काही दिवसांनी तो प्लॅसेंटा शिफ्ट होत असतो, वरच्या साईडला सरकतो किंवा तसाच राहतो. तर मग आपल्याला नेक्स्ट स्कॅन मध्ये कळून येतं की प्लॅसेंटा शिफ्ट झाला की नाही झाला. जोपर्यंत प्लॅसेंटा खाली आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मग मॅडम जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेस्ट वगैरे नंतर करतो, पण सर्वात पहिले तुम्ही कुठली टेस्ट केली तुम्हाला आठवते का आता? बापरे. सो पहिले कळल्यानंतर तर सोनोग्राफीच करायला सांगितलेली होती आणि काही ब्लड टेस्ट करायला सांगितलेल्या होत्या. पण मी तुला सांगू का, हे म्हणजे दोन्ही प्रेग्नन्सीजचे माझे अनुभव, ह्या ज्या सोनोग्राफी असायच्या ना, असं वाटायचं मला की मी म्हणजे आता काय काय येणार आहे आणि काय असणार आहे. ऑफकोर्स एका काहीतरी बॅड न्यूज सांगतात काय, म्हणजे काही वेगळं आलंय का, आता काय आता काय आता काय. सो म्हणजे थ्रू आउट द प्रेग्नन्सी बऱ्याच सोनोग्राफी होतात. आम्हाला हाही प्रश्न पडायचा की किती सारख्या सोनोग्राफी करायच्या, किती असणार आहेत, आता किती असणार आहेत. सो हे म्हणजे नक्की हा कधी कधी आयडियल सोनोग्राफीचे मंथ्स आणि हे कसं कुठले आहेत? तर तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे पेशंट जातो तेव्हा कसं 2 लाईन पॉझिटिव्ह, प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणूनच जातो. तर मग आपल्याला प्रेग्नेन्सी कन्फर्मेशनसाठी पहिल्यांदा तर प्रेग्नेन्सी कन्फर्मेशन स्कॅन करणं गरजेचं आहे. जी सोनोग्राफी असते जी साधारणतः 1.5 महिन्यामध्ये असते. म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तर त्याच्यामध्ये काय कळतं आपल्याला की प्रेग्नेन्सी जी आहे ती युटरसमध्ये आहे का, प्रेग्नेन्सी गर्भपिशवीत आहे की ट्यूबमध्ये आहे. कधी कधी एक्टोपिक प्रेग्नेन्सी कंडिशन असते, तर त्या एक्टोपिकमध्ये कसं असतं प्रेग्नेन्सी कधी पण बस्ट होऊ शकते. आपल्या नकळत जर प्रेग्नेन्सी ट्यूबमध्ये राहिली तर प्रेग्नेन्सी फुटून ती जी लेडीज आहे तर तिचं इंटरनल हिमरेज खूप होतं आणि मग ती डेथ पण होऊ शकतं किंवा रप्चर एक्टोपिक खूपच क्रिटिकल कंडिशन येते. मग आपल्याला पहिली सोनोग्राफी जी आहे ती प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर लगेच करणं गरजेचं आहे की तो कन्फर्मेशन स्कॅन असतो प्रेग्नेन्सीचा. त्याच्यानंतर जी दुसरी सोनोग्राफी येते ती एनटी स्कॅन म्हणून सोनोग्राफी असते, ज्याच्यामध्ये नकल ट्रान्सक्लुसियन्सी म्हणून असते. तर ती आपण साधारणतः 11 वीक म्हणजे 11व्या आठवड्यात ते 13व्या आठवड्यात करू शकतो. ह्याच्यामध्ये काय कळतं का बेबीचं जे म्हणजे
एनटी म्हणजे काय असतं, नकल फोल्ड थिकनेस, म्हणजे बेबीचं जे ब्रेन स्कॅन असतं त्याच्यामध्ये ते जर तुमचं 2.5 त्याच्यापेक्षा जर जास्त असतील तर मग त्या बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असण्याचे चान्सेस आहेत. आणि एनटी स्कॅन जर विदिन नॉर्मल लिमिट्स असेल मग नो प्रॉब्लेम, तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. प्लस अजून एनटी स्कॅनच्या सोबतच एक ड्युअल मार्कर ब्लड टेस्ट असते, ती फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे, डायग्नोस्टिक टेस्ट नसते ती. त्याच्यामध्ये पण मग तुम्हाला बाळामध्ये डाऊन सिंड्रोम आहे का, की बेबी मंदबुद्धीचा आहे का, ते आपल्याला आधीच फर्स्ट ट्रायमिस्टर मध्येच कळतं. आणि जर आपल्याला निघाला काही प्रॉब्लेम तर आपण क्रॉस चेक करून मग ती प्रेग्नेन्सी जर खराब असेल तर टर्मिनेट करू शकतो फर्स्ट 3 मंथ्स मध्येच. कारण तुम्ही खूपच लेट केलं मग ती ग्रोथ जास्त होते, मग नंतर तुम्ही टर्मिनेट नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे टेस्ट असतात ते ANC प्रोफाईल, तर त्याच्यामध्ये तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे, ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, प्लस तुमचा HIV टेस्ट येणार, VDRL, कावीळ बी, हेपॅटायटिस बी ची टेस्ट असते, शुगर टेस्ट, युरिन टेस्ट, या सगळ्या गोष्टींच्या टेस्ट असतात. ज्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट असते. प्लस तुमचं थायरॉइड टेस्टिंग असतं, थायरॉइड जर वाढलेलं असेल तर काही थायरॉइडचे सप्लिमेंट्स आपण सुरू करू शकतो. नंतरची जी सोनोग्राफी असते ती असते अॅनॉमली स्कॅन, जी आपण 18 वीक्स म्हणजे 18व्या आठवड्यात साधारणतः 4.5 महिन्याच्या नंतर करतो, ती 5व्या महिन्यापर्यंत असते. मग त्याच्यामध्ये बाळाच्या ऑर्गन्स मध्ये काही फॉल्ट आहे का, म्हणजे बाळाचं किडनी, बाळाचं लंग्स, बाळाचं हृदय, बाळाचा मेंदू, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे कळतं आपल्याला. कारण बेबी कधी कधी अपंग असतो, कधी कधी बाळाला हायड्रोसेफॅलस किंवा ब्रेनमध्ये सिस्ट असणं, बाळाचं हृदयाची ठेवण व्यवस्थित नसतं, किंवा बाळाला ऑब्स्ट्रक्शन असणं, ह्या ज्या कंडिशन्स असतात. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो, तशा काही कंडिशन निघाल्या की क्रॉस चेक करून मग ती प्रेग्नेन्सी आपण टर्मिनेट करू शकतो, की इन फ्युचर त्या मदरला त्रास नको. बाळ मंदबुद्धीचं असेल आणि ते तसंच जन्माला आलं तर लाईफ त्याचं खराब होऊन जातं. मग ती दुसरी स्कॅन जी असते ती 4.5 ते 5व्या महिन्यात असते. तिसरी सोनोग्राफी जी असते ती आपण 28व्या आठवड्यात म्हणजे 7व्या महिन्याच्या एंडिंगला करतो. ती ग्रोथ स्कॅन असते. फक्त आपल्याला बेबीचं वेट, म्हणजे त्यावेळेस बेबीचं वेट जे आहे ते 1200 ग्रॅम ते साधारणतः 1.5 किलोच्या रेंजमध्ये पाहिजे, किंवा बेबीच्या आतलं पाणी जे आहे तर पिशवीच्या आतमधलं ते ओके आहे का, बाळाची ग्रोथ ओके होतीये का, मग हे कळतं. आणि लास्ट जी स्कॅन असते 37 वीक्सला, म्हणजे जी 9व्या महिन्याच्या स्टार्टिंगलाच आपण करतो, कारण 37 वीकला बेबीची पोझिशन फिक्स झालेली असते. ओके. मग ते बेबी नॉर्मल डिलिव्हर होणार की सीझर होणार, जर बेबी आडवं आहे की म्हणजे सेफॅलिक प्रेझेंटेशन आहे की डोक्याच्या साईडने आहे की पायाळू आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. तर ह्या नॉर्मली हे 4 स्कॅन इम्पॉर्टंट आहे, आणि जे मी ब्लड टेस्ट बोलली ते. ओके. आणि आता मी एक केस बघितली होती की त्यामध्ये कसं झालं होतं की तो बेबी आहे ना, त्याला इयरिंगचा प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याला आवाजच जात नाही त्याच्या ब्रेनपर्यंत, म्हणजे कानावर जातो पण वरपर्यंत जात नाही. मग त्याला ते 3 वर्षापर्यंत माहितीच नाही आई वडिलांना की हा बोलत का नाही अजून. मग नंतर 3 वर्षानंतर त्यांनी जेव्हा टेस्ट केलं तेव्हा त्यांना समजलं की असा प्रॉब्लेम आहे म्हणून. मग हे असे प्रॉब्लेम कसे काय उद्भवतात, जर तुम्ही म्हणता एवढा टेस्ट करतो आपण तरी पण? तर कसं असतं माहितीये का, जेव्हा आपण फर्स्ट ट्रायमिस्टर असतं तर आपलं जे न्यूरल ट्यूब डिफेक्ट वगैरे, म्हणजे तुम्ही पेनकिलर्स घेतले तर त्याच्यानी न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊन या सगळ्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत तर त्या होऊ शकतात. मग तुम्हाला अजून एक टेस्ट असते NIPT टेस्ट म्हणून. तर NIPT टेस्ट जी असते ती आपण साधारणतः 15 वीक्स नंतर करतो. तर त्याच्यामध्ये काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, तर शक्यतो ती कॉस्टली टेस्ट आहे त्याच्यामुळे ते सगळे लोक नाही करत. पण त्या टेस्टमध्ये आपल्याला ती स्क्रीनिंग टेस्ट असते, त्याच्यामध्ये थोडीफार आयडिया येऊन जाते की बेबीमध्ये काय क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का. प्लस अजून क्वाड्रिपल मार्कर टेस्ट असते. प्लस अजून एक HB इलेक्ट्रोफोरोसिस जी मी तुम्हाला बोलली, थॅलेसिमियाची टेस्ट आहे, ती पण करणं गरजेचं आहे. कारण ती टेस्ट जी आहे ती आपण अवॉइड केली तर बेबी थॅलेसेमिया मेजर होऊ शकतो, म्हणून ती पण करणं गरजेचं आहे. कारण नंतर कळून फायदा नाही, मग त्या बेबीला ब्लड ट्रान्सफ्युजन शिवाय ऑप्शनच नसतो. एकदा ते जन्माला आलं तर त्याला इलाजच नाहीये की म्हणजे मेजर पेशंटला त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करणंच हे असतं. म्हणून मग ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे. येस.
तर मॅडम आता जे ह्यांनी टेस्ट सांगितल्या तर तुम्हाला आठवतंय का तुम्ही कुठल्या असं टेस्ट केल्या होत्या? येस, हो, सगळ्या म्हणजे डॉक्टरांनी सगळ्याच टेस्ट सांगितलेल्या. इवन ती NIPT जी आहे, महाग म्हटलं सर्वात. हां, सो तीही टेस्ट केलेली होती. म्हणजे माईट बी त्याचे काही रिझन्स असतील, पण त्या दोघींच्या वेळी आम्ही टेस्ट केलेल्या होत्या. आणि ह्या टेस्ट, हे सगळे ब्लड रिपोर्ट्स, ह्या सगळ्या सोनोग्राफी, मला खरंच प्रत्येक वेळी एवढं टेन्शन यायचं ना की आता ह्या रिपोर्टमध्ये काय येणार आहे, काही असणार आहे का. म्हणजे लिटरली देवाचं नाव घेणं की प्लीज काही नको, काही नको. आणि त्या सोनोग्राफीला जाताना सुद्धा मला असं वाटायचं की मी 12वीचा पेपर लिहायला चाललेली आहे, 10वीचा पेपर द्यायला चालली. इतकं टेन्शन असायचं. आणि मी प्रत्येक सोनोग्राफीला आत गेल्यानंतर सोनोग्राफी करताच, म्हणजे युजली सोनोग्राफी करताना नाही सांगत की काय आहे, कसं आहे, डॉक्टरच कन्सल्ट करतात. पण मी प्रत्येक वेळी सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना, एवढंच त्यांना म्हणायचे. ओके, म्हणजे अशा सिच्युएशन असतात मॅडम, तेव्हा तुम्ही म्हणजे कसं पेशंट हँडल करता? कारण पेशंट तर एकदम म्हणजे जसं ह्या म्हटलंय की काय ठीक आहे का, ठीक आहे का, ठीक आहे का, आणि ॲज अ डॉक्टर तुम्ही पण त्यांना क्लिअरली सगळ्या गोष्टी लगेचच्या लगेच नाही सांगू शकत ना. कधी कधी कसं असतं, पेशंट जेव्हा फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये येतात, काही लोकांचं डिले कन्सेप्शन असतं. म्हणजे पिरियड्स येऊन लगेच आपण सोनोग्राफी करतो, पण त्यावेळेस काय होतं की हार्टबीट्स जे आहेत ते येत नाही. म्हणजे कधी कधी फिटल पोल तयार झालेला नसतो, एम्प्टी सॅक असते. आणि मग पेशंटला क्युरियोसिटी आहे, अजून कसे हार्टबीट्स नाही आले, बाकीच्या लोकांची येतात. तुम्ही जे सांगताय मला सगळंच आठवतंय. कारण की जिजाच्या फाईलवरती लिहिलेलं होतं, जिजा 1.5 महिना लेट कॉन्सेप्शन ओके बिकॉज ऑफ इरेग्युलर पिरियड्स. आणि तिच्या ह्याच्यावर लिहिलेलं लेट कॉन्सेप्शन अर्ली डिटेक्शन. सो मला प्रश्न पडायचा, हे का माझ्या फाईलवरती असं लिहिलेलं आहे, लेट कॉन्सेप्शन अर्ली डिटेक्शन. कारण कसं असतं, कधी कधी PCOS पेशंटमध्ये पिरियड्स रेग्युलर नसतात. आणि आपण कसं काउंटिंग जी करतो ती आता लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडची जी डेट असते तिथून करतो. आणि मग तिथून पुढे आपण म्हणजे पिरियड मिस झाले की 10-15 दिवसांनी पेशंटला सोनोग्राफी सांगत असतो. आणि पेशंटचा कधी कधी कशी असते, अर्ली प्रेग्नन्सी स्टेज असते, पिरियड्स रेग्युलर नसतात, त्याच्यामुळे आपण मोजताना लास्ट मेन्सेस पासून मोजतो, पण तेवढे वीक्स ते भरलेले नसतात त्यांचे. आणि खूप लवकर सोनोग्राफी होऊन जाते. अशा कंडिशन मध्ये काय बेबीज दिसत नाही सोनोग्राफी मध्ये, पेशंट एकदम हे होऊन जातं. असंच झालं की एकतर मला पिरियड झालेले नव्हते आणि प्रेगान्यूज म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट जी असते ती केली, तर ती निगेटिव्ह आली. मला वाटलं मी नाही आहे कॅरिंग. आणि मला खूपच त्रास होत होता, म्हणजे पोट दुखत होतं, पाठ दुखत होती, खूप असं अनइझी फील व्हायला लागलेलं होतं. मग आम्ही रेग्युलर डॉक्टर ना कन्सल्ट केलं. त्यांनी मला हाच प्रश्न विचारला की कॅरिंग आहे का, म्हणजे कन्सीव्ह झालेलं आहे का, टेस्ट केलेली आहे का. म्हटलं हो, मी घरी टेस्ट केली तर निगेटिव्ह आली आहे. आणि मग सगळ्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट त्यांनी करायला सांगितल्या आणि सोनोग्राफी पण करायला सांगितली, कारण की पोटात दुखत होतं. आणि ती सोनोग्राफी करताना म्हणजे पहिला डॉक्टर आला, त्यांनी बघितलं, मी तर सांगितलं होतं नाही आहे, म्हणजे नाही कन्सीव्ह केलेलं आहे. दुसरा डॉक्टर आला, मग मला असं वाटायला लागलं की काहीतरी मला मेजर झालेलं आहे, एवढी लोक येऊन मला चेक करतात, म्हणजे खरंच काहीतरी आहे. आणि विवेकला बाहेर बसवलेलं. मग त्यांनी मला विचारलं की काही पॉसिबिलिटी आहेत का. सो मी त्यांना म्हटलं की येस, वी वर ट्राईंग. तर मग त्यांनी तेव्हा मला काहीच नाही सांगितलं. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की खूप अर्ली स्टेज आहे, काहीच डिटेक्ट नाही झालेलं आहे. मग त्यांनी मला युरिन सॅम्पल द्यायला सांगितलं आणि मग त्यावेळी युरिन सॅम्पलमध्ये पॉझिटिव्ह आलं की मी कॅरिंग आहे म्हणून. ओके, मग मॅडम हे असं जे ह्यांनी सांगितलं की प्रेगा न्यूज पण जसं की त्यांनी सांगितलं की निगेटिव्ह आहे, तर असं होतं बरेच वेळा? हो, बऱ्याच वेळेस कधी कधी निगेटिव्ह येतं. मग त्याच्यासाठी अजून एक ब्लड टेस्ट असते, बीटा SCG म्हणून, सिरम बीटा SCG. मग आपण काय करतो का, जेव्हा पेंट पॉझिटिव्ह असते, काही लोकांमध्ये डबल लाईन पॉझिटिव्ह नाही येत, एखादी हलकीशी लाईन असते, सोनोग्राफीमध्ये पण काही दिसत नाही, मग पेशंट पॅनिक होतो. मग आपण काय करतो, एक बीटा SCG नावाची ब्लड टेस्ट असते. मग आपण ते ब्लड सॅम्पल देतो. बीटा SCG जर पॉझिटिव्ह असेल, मग याचा अर्थ ठीक आहे, प्रेग्नेंट आहे पेशंट. मग आपण काय करतो, 48 आवर्स नंतर पेशंटला रिपीट सांगतो करायला बीटा SCG. आणि ती बीटा SCG ची जी व्हॅल्यू आहे ती जर वाढत असेल, याचा अर्थ तुमच्या प्रेग्नेन्सी ग्रो होते. मग आपण पेशंटला काय बोलतोय की ठीक आहे, तुम्ही 2 आठवडे वाट बघा, आपण रिपीट सोनोग्राफी करू, कारण अजून तरी ग्रोथ दिसत नाहीये, प्रेग्नेन्सी थोडीशी अर्ली प्रेग्नेन्सी आहे म्हणून दिसत नाहीये. आपण 15 डेज वेट करतो आणि मग 15 डेज नंतर रिपीट स्कॅन करतो.
आणि मग त्याच्यामध्ये कन्फर्म होऊन जाते. साधारणतः 7 to 8 weeks पर्यंत बेबीला हार्टबीट्स आले पाहिजेत आणि मग बेबी आहे असं दिसलं पाहिजे. जर ते होत नसेल मग ते नॉन व्हायबल जेस्टेशन असतं. मग अशा वेळेस ते क्लीन करावं लागतं. ते 2 महिन्यात पण हार्टबीट्स दिसत नाहीये, ग्रोथ काहीच दिसत नाही, मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला ते साफ करावं लागतं. मॅडम आता सांगितलं सगळ्या गोष्टी खूप भयानक आहेत, म्हणजे आई जाऊ द्या पण कुठल्याही ह्युमन बिईंगसाठी खूप म्हणजे अशा गोष्टी आणि मनाला खूप लागण्यासारख्या गोष्टी आहेत. असं घडलं असतं. पण मी तुम्हाला सांगू का, म्हणजे हार्टबीट ही जी गोष्ट आहे, जेव्हा आई म्हणून मी माझ्या दोन्ही बाळांच्या हार्टबीट ऐकलेल्या, तेव्हा म्हणजे त्यासारखा सुखद आनंदच नाही माहिती की मी माझ्या बाळाचे हार्टबीट्स ऐकते. म्हणजे वडिलांना पण ते ऐकवलेच जातात, पण आईसाठी आई कॅरी करत असते ना पोटामध्ये, सो आईसाठी असं असतं की बस की ह्याच्यासारखा म्हणजे सुखाचा क्षण नाही. ओके. आणि मग एक अनदर पर्सन तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये घेऊन जाते तर ती फील कशी असते? म्हणजे ज्यावेळी मला कळालं की जिजा राया माझ्या पोटात आहेत, म्हणजे मी असं हात पण नाही, म्हणजे धक्का लागतोय, काय होतंय, कसं होतंय, म्हणजे एवढी काळजी घेणं. आणि असं 24 तास ती मुलगी अलर्ट होऊन जाते की आता माझ्या पोटात बाळ आहे, मला माझी काळजी घेतली पाहिजे, मला माझ्या बाळाची काळजी घेतली पाहिजे. सो ती बाय डिफॉल्ट त्या सगळ्या गोष्टी येतात आणि ती फिलिंग काहीतरी वेगळीच असते माहिती आहे. म्हणजे ही जी फेज आहे ती प्रत्येक मुलीने खरंच खूप एन्जॉय केली पाहिजे. काही काहींना खूप त्रास होतात, मलाही झाले, पण तुम्ही हा विचार केला पाहिजे की हा क्षण आयुष्यात परत कधीच येणार नाही आहे. सो तो क्षण म्हणजे क्षण आणि क्षण तुम्ही जितका तो एन्जॉय करू शकता, जितके तुम्ही हॅप्पी राहू शकता, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाळापर्यंत पण पोहोचतात. असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला आठवली की खूप पॅनिक होतात जे फर्स्ट प्रेग्नन्सी कन्सिव्ह 3 महिने झाले अजून पोट वाढत नाहीये, अजून दिसत नाहीये, तर हा क्वेश्चन कॉमन असतो की 5 महिने झाले माझं पोटच दिसत नाहीये, असं पेशंटला हे असतं की पोट दिसलं पाहिजे. तर साधारणतः जे पोट दिसतं तर 5व्या महिन्यानंतर तुमचा जास्त ग्रोईंग फेज सुरू होतो. 5व्या महिन्यापर्यंत जे 3 लोक आहेत किंवा काय त्याच्यामध्ये दिसत नाही आणि मग पेशंट येतात पॅनिक, 5 महिने झाले अजून कसं नाही, आणि घरचे पण हिचं पोट नाही दिसत आहे असं. मग ही जी कंडिशन असते ती मी तुम्हाला सांगितली की मग 5व्या महिन्यानंतर साधारणतः पोटाची साईज वाढायला लागते आणि दिसायला लागते. बरोबर. पण मी हे काही महिलांमध्ये बघितलंय की थोडं लीन असतील, बारीक असतील, तर त्यांचं पोट थोडं अजून उशिरा दिसतं. थोडं हेल्दी असतील, म्हणजे मी हेल्दी होते आहे आत्ताही हेल्दी, तर थोडं म्हणजे 5व्या महिन्यापासून खरंच दिसायला दिसायला सुरुवात होते. मग ह्या आपण जे म्हणतो ना हेल्थचा किंवा हेल्दी आणि बारीक, तर ह्याचा खरंच प्रेग्नन्सीवर फरक पडतो की ती व्यक्ती कशी त्यावर? नाही, असंच शक्यतो तर कसं आहे, ओबेसिटी वगैरे जर असेल पेशंटला, पण ती जे पिरियड्स जर रेग्युलर असतील तर त्याचा काही इफेक्ट नाही होत. पण काही लोक जर PCOS मध्ये असतील, ओबेसिटी असेल किंवा कधी कधी 3 लोकांमध्ये पण PCOD असते, मग प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला त्यांना प्रॉब्लेम असू शकतो. पण आणि अजून एक गोष्ट की ओबेस पेशंटमध्ये जास्त म्हणजे शुगर इंटेक वाढलं तर म्हणजे वेट गेन होतं, प्लस जस्टेशनल डायबिटीज जी फेज असते अशा कंडिशन, किंवा प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणजे BP वाढायला लागतो, तर अशा केसेस दिसून येतात. मी म्हणजे माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी प्लेसेंटा लो होता, दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी जे पहिल्या प्रेग्नन्सीत नव्हतं ते सगळं होतं. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की जेस्टेशनल शुगर आहे, थायरॉइड आहे, आणि प्रत्येक व्हिजिटच्या वेळी नवीन नवीन काहीतरी. म्हणजे मला असं वाटायचं आता काय व्हायचं काय राहिलंय, म्हणजे सगळंच होतंय. आणि म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सी नंतर म्हणजे दुसरी जी होती प्रेग्नन्सी, मला खूपच ऑलरेडी विकनेस होता, त्यात पहिलं बाळ आणि मग तिलाही सांभाळायचं आणि त्यात हे सगळं. सो म्हणजे काही दिवस असे होते की ज्याच्यात खूप थकवा यायचा, खूप डल वाटायचं आणि तेवढी एनर्जी नाही राहायची आणि असं वाटायचं काहीच करू नये, खाऊही नये, पिऊही नये. सो ती एक फेज होती, साधारण एक 4-5 महिने होती. त्याच्यानंतर मी नॉर्मलाइज झाले. सो जेस्टेशनल शुगर म्हणजे मला पहिले असं वाटलेलं मला खूप काहीतरी झालंय,
म्हणजे शुगरच लागली आहे मला. कारण की आता हल्ली बऱ्याच जणांकडनं ऐकू येतं की मला शुगर आहे, मला शुगर आहे. आणि हे व्हायच्या आधी मला नव्हतं माहिती की हे असंही होऊ शकतं, प्रेग्नन्सी पुरताची जी शुगर आहे. सो लोकांना खरंच नसतं माहिती हे की अशाही गोष्टी असतात की ज्या फक्त प्रेग्नन्सी पुरता असतात. ते सांगते ना मॅडम आपल्याला. आता आपल्याला आहे तिकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला ते काय मॅडम हे बोलतात. प्रेग्नेन्सीची जर्नी आहे ती खरंच चॅलेंजिंग असते. कधी कोणत्या स्टेजला काय होईल आपण सांगू नाही शकत. काही लोकांमध्ये कसं असतं, आधी शुगर लेवल नॉर्मल असते आणि नंतर मग 20 वीक्स नंतर शुगर हाय म्हणजे व्हायला लागते, किंवा तुमचं कार्ब्स इंटेक असेल किंवा हार्मोनल चेंजेस होत असतात. तर मग त्याच्यामध्ये कधी शुगर वाढणं झालं, कधी बीपी तुमचं शूट होतं, म्हणजे सॉल्ट इंटेक जास्त असेल, किंवा एक PIH प्रेग्नेन्सी इंड्यूस, म्हणजे जिला आधी कधीच बीपीचा किंवा शुगरचा त्रास नव्हता पण प्रेग्नेन्सीमुळे त्यांचं बीपी वाढायला लागतं, किंवा अचानक शरीराला सूज यायला लागते पेशंटला, म्हणजे असं खड्डे पडतात एवढी सूज येते. आणि हाय ब्लड प्रेशर, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते 140/च्या वर जायला लागतं. नॉर्मली 120/80 असतं, पण मग त्याच्यापेक्षा एक्सेस वाढायला लागतं. आणि कसं होतं की खूप स्वेलिंग वाढते आणि मग ती पेशंट हाय रिस्क मध्ये जाते. पण मी हे ना काय म्हणजे माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत त्यांच्या बाबतीत बघितलं की त्या म्हणजे नॉर्मल चेकिंगसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या होत्या. बीपी चेक केलं तर खूपच हाय होतं, म्हणजे त्यांना त्यांचं पण जाणवलेलं अचानक शूट होतं ते. ओके, म्हणजे असंही असतं की म्हणजे ऍक्च्युली ते प्रेग्नेन्सी इंड्यूस असतं. बाळाचं जे प्लॅसेंटा तयार होत असतो ना आतमध्ये, तर त्या प्लॅसेंटामध्ये जे चेंजेस होतात त्याच्याने आपल्या ब्लड प्रेशरमध्ये चेंजेस होतं आणि मग ते अचानक शूट होतं. ती थोडीशी क्रिटिकल कंडिशन असते, कारण त्याच्याने पेशंटला आखडी येऊ, एक्लाम्शिया आणि प्री एक्लाम्शिया अशा स्टेजला पण पेशंट जातात आणि मग ते खूप रिस्की असतं. टर्शरी केअर लागते त्या गोष्टीला. ओके, मला ना म्हणजे मी सांगायची की मला हे आत्ता आहे, असं आहे, तसं आहे, तर काही ना काहीच त्रास नाही होत माहितीये प्रेग्नन्सीमध्ये. मला असं वाटत होतं की हे सगळं मलाच का होत आहे. म्हणजे काही 9 महिने इतके हॅपी गो लकी की ऑफिसला जात आहेत, काम करतायत, सगळं छान चालू आहे, वॉमिटिंग नाही, काहीच नाही. सो हे असं वाटायचं की मग मलाच का होतंय. पण ते मॅडम कसं आहे का, ही माणसाची हॅबिटच आहे की बाबा प्रत्येकाला काय वाटतं सगळं पहिल्यांदा मला म्हणजे मी उभा उन्हात आणि तो उभा सावलीत. पण नाही रे, म्हणजे असं खरंच वाटायचं मला. तू विचार कर ना की एखादी आहे जी छान मस्त पोट घेऊन ऑफिसला जाते, काम करतेय, घरी बसून काम करतेय, उलटी होत नाहीये किंवा काय म्हणजे शुगरनी इन्सुलिन घ्यायला लागत नाहीये, मग हे का मलाच का होतंय. आपल्या मॅडम सांगतील ना आपल्याला. मॅडम आता ह्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की ह्या म्हणतात की मलाच होते. आता तुम्ही आता ठीक आहे, हा इंडिव्हिज्युअल स्वतःला बघताय, राईट. आता तुम्ही अशा 10 जणींना म्हणजे 10 श्वेता तुमच्याकडे येतात रोज, तर मग तुम्ही काय बघता की हे खरंच कॉमन आहे का सगळ्यांना? नाही, सगळ्यांना नाही होत ते. 70% लोक जे असतात ते नॉर्मली आपलं पूर्ण ANC चांगला एन्जॉय करतात, चांगला त्यांचा नॉर्मल डिलिव्हरी होते. पण काही 30% केसेस असतात, काही लोकांना थायरॉइड, काही लोकांना जस्टेशनल डायबिटीस आणि बीपी वाढणं, किंवा काही लोकांचा पूर्ण जर्नी नॉर्मल असतो, ड्युरिंग डिलिव्हरी बीपी अचानक शूट होतं किंवा अचानक ब्लिडिंग सुरू होतं खूप जास्त. म्हणजे पूर्ण त्यांचा प्रवास 9 महिन्याचा एकदम हॅपी 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 मी आई होणार असेल आणि डिलिव्हरी नंतर सगळी हवा टाईट की मग त्या पेशंटला कधी काय होईल ह्याच्यामध्ये आपण सांगू नाही शकत, कारण ती खरंच चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुम्ही 30% मध्ये येता म्हणजे असं बघायला गेलं तर सगळ्यांनाच खूप बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. म्हणजे मी पहिल्या वेळेला काही वेगळा अनुभव घेतला, दुसऱ्या वेळेला काही वेगळा अनुभव घेतला. पहिल्या वेळेला मला पूर्ण चेहऱ्यावर खूप पिंपल्स आलेले, एक्स्ट्रीम पिंपल्स, आणि पूर्ण बॅकवर आलेले होते. आणि मला असं वाटलेलं की मी कुरूप दिसायला लागली आणि मग आता ह्या कुरूपपणा आयुष्यासाठी आयुष्यभर राहणार का, कारण की ते सगळे फोड फुटून खूप सगळे काळे स्पॉट्स आलेले होते. म्हणजे आता ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे आणि डिलिव्हरी नंतर हार्डली 4 महिन्यात ते पूर्ण प्लेन पण झालेलं. पण हे असं कसं, म्हणजे काहीतरी वेगळं. किंवा माझं नाक शेवटी खूप सुजायला लागलेलं. म्हणजे काहींचे पाय सुचतात आणि बाकी काय म्हणजे हात सुचतील, तर माझं नाकच इतकं मोठं झालेलं की मग हे असं कसं काही वेगळं होतंय. सो शरीरातले बदल हे खूपच होत असतात, जे मी अनुभवले होते.
ह्याच्या पलीकडे अजून मॅडम एवढेच बदल होतात की तुम्ही लोकांमध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्यात? बदल होतात ना. कसं असतं, प्रेग्नेन्सी राहिली की हार्मोनल चेंजेस होतात. पहिली गोष्ट तर ते बीटा एससीजीचं मी बोलली, खूप सारं नॉशिया, वॉमिटिंग. आता काही लोकांना होतं, काही लोकांना बिलकुल उलटी नाही होत. प्लस अजून आपल्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन हार्मोन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन, तर ह्याच्याने काय होतं, कधी पिंपल्स येतात, कधी चेहऱ्यावर डार्क पॅचेस यायला लागतात, काही लोकांमध्ये वेट गेन होतं, स्ट्रेच मार्क्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आणि मग त्याच्याने कसं असतं, बॉडी शेमिंग व्हायला लागतं. आणि म्हणजे जी माझा वेट लूज होणार की नाही. आणि मग पेशंट थोडंसं कसं आहे, आपला फिगर चेंज झाली किंवा जास्तच म्हणजे जे कॉन्शियस असतात, हेल्थ कॉन्शियस किंवा जे, मग ते वेट गेन झालं की जनरली 12 ते 13 किलो वेट गेन होतं प्रेग्नेन्सी. आणि मग बऱ्याचशा लेडीज ज्या म्हणजे फिगर कॉन्शियस आहेत, माझं वेट कमी होणार का, प्लस माझ्या पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. मग त्याचं स्ट्रेच मार्क्स तर म्हणजे मला लोक काही काही इतकी सांगायची की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी नव्हते, पण दुसऱ्या वेळेला खूपच जास्त होते, तू खूप खाजवलंयस ना, त्याच्यामुळे तुला खूप स्ट्रेच मार्क्स आलेले आहेत. ऍक्च्युली ते खाजवण्याने नसतं, स्किन जी असते ना आपली ती स्ट्रेचेबल नसते. मग काही लोक कसं, आता प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही मॉइश्चरायझर यूज केले किंवा काही क्रीम्स असतात तर ते यूज केले, त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण ज्याची स्किन स्ट्रेचेबल आहे त्याला स्ट्रेच मार्क्स नाही येत. पण ज्याची स्किन रफ आहे त्याच्यामध्ये ते काय, पोट वाढत जातं, मग आतले जे फायबर्स असतात ते तुटतात आणि मग ते स्ट्रेच मार्क्स तसेच राहतात. याच्यासाठी तुम्ही जेव्हा म्हणजे 5व्या महिन्यात किंवा 4th मंथ मध्ये तुम्ही स्किन मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे, तुमचं वॉटर इनटेक असणं गरजेचं आहे. आणि आलेले स्ट्रेच मार्क्स तर काय ते जाऊ नाही शकत, ते लाईट होणार पण ते जाणार नाहीत. येस. मग त्याचं पण बॉडी शेमिंग किंवा स्ट्रेच मार्क्स झाले म्हणून त्याचं वाईट वाटण्याची काय गरज नाहीये, ते नॅचरली आहे, ते एक्सेप्ट केलंच पाहिजे. तर मॅडम जेव्हा आता डिलिव्हरी होणार असते ना, तर बऱ्याचशा भीती असतात की बाबा, सर्वात महत्वाची भीती म्हणजे असते की बाबा सिझर होणार आहे की नॉर्मल होणार आहे. येस, खूपच भीती असते माहितीये. नॉर्मल होणार आहे तर मग कसं होणार आहे, आणि मग किती पेन्स होतील, आणि मग काय नक्की होईल, कुठे होईल, म्हणजे काय कोणाला माहितीच नाही ना. आणि सीझर तर काही एमर्जन्सीजमध्ये पण सीझर्स होतात, पण काही काही केसेसमध्ये प्लॅन्ड सीझर्स पण होतात. म्हणजे माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेस प्लॅन्ड सीझर झाले, कारण की पहिल्या बाळाच्या वेळी तिने पोझिशन घेतलेली नव्हती, दिवसभरात आलेले होते, सो त्यावेळी माझी प्लॅन्ड सीझर झाली. आणि दुसऱ्या वेळेस पण प्लॅन्डच झाली, कारण की डॉक्टर म्हटले आपण जास्ती दिवस नाही थांबू शकत, कारण की शुगरची हिस्ट्री होती, जेस्टेशनल शुगर होती, त्याच्यामुळे. ओके. मग हे मॅडम जे आपल्या ह्यांनी सांगितलं की प्लॅन्ड सर्जरी जे होते, तर मग हे कसं आपण टाळू शकतो की नॉर्मल होऊ शकते, असं होऊ शकतं का? नाही, कसं असतं, आपण 37 वीकला जनरली पेशंटची सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये जर ब्रीच प्रेझेंटेशन असेल, म्हणजे बाळ पायाळू असेल, पाय खालच्या साईडला, डोकंवर किंवा ट्रान्सव्हर्सला आहे, बाळ आडवं असणं किंवा ऑब्लिक असणं, तर मग अशा कंडिशनला नाही नॉर्मलला आपण जाऊ शकत, कारण ते बेबी आउट नाही होणार किंवा रिस्क वाढणार. प्लस कधी कधी कसं असतं, कॉर्ड अराउंड नेक 2, 3, 4 कॉर्ड असतात बाळाच्या मानेला, तर अशा कंडिशन मध्ये पण मग नॉर्मलला जाणं रिस्की असतं. कधी कधी पाणी कमी झालेलं असतं, बेबीचे हार्टबीट्स कमी झालेले असतात, मग ह्या कंडिशनला आपण नाही नॉर्मलला जाऊ शकत. काही पेशंटमध्ये कसं आहे, बेबी जे असतं तर त्याचं जे वेट असतं, बेबीचं वेट हेवी वेट बेबी असतं, आणि पेशंटचं जे हे बोलतात CPD म्हणजे जागा जी असते ती लहान असते, आणि बेबीचं वेट खूप हेल्दी बेबी असतं, मग अशा कंडिशनला ते हेड नाही निघू शकत. मग अशा कंडिशनला आपल्याला सीझरच करावं लागतं. आणि काही पेशंटला अचानक घ्यावं लागतं, का ड्युरिंग डिलिव्हरी बाळाने शी केली आतमध्ये, मग त्याच्यामध्ये ते गिळलं तर बाळाला निमोनिया बसू शकतो, म्हणून मग त्या पेशंटला अचानक आपल्याला सीझरला घ्यायला लागतं. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय, आता तुमचं रेग्युलर एक्झरसाइज असणं किंवा पेल्विक फ्लोअर मसलचे एक्झरसाइज असतात, ते जर तुम्ही केले, बाळाची पोझिशन व्यवस्थित असेल, तर मग आपण नॉर्मलला जाऊ शकतो. सो माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की बाळाने पोटात शी केलेली होती. मग ह्याचं म्हणजे मला असं वाटलेलं की मग मलाही काही त्रास होईल का आणि असं काही. पण प्रेग्नन्सी झाल्यानंतर मला जवळजवळ पहिले 24 तास कंटिन्युअसली लूज मोशन होत होते. म्हणजे मला डिलिव्हरी झाली म्हणजे ही जी सगळी फेज होती, सीझर झालेलं होतं, त्याच्यानंतर मला ऑपरेशन थिएटरमध्ये पहिल्या वेळेस उलटी झाली होती. उलटी झाली
मग शिफ्ट केल्यानंतर मला कंटिन्युअसली लूज मोशन्स होत होते. सो म्हणजे असं वाटलं की आता काय माझं काय होणार आहे. पण ही पण रेअर केस आहे ना मॅडम, हे का सगळ्यांनाच असं होतं? नाही, सगळ्यांना नाही होत लूज मोशन वगैरे, असं सगळ्यांना नाही होत. काही लोकांना कसं आहे, ड्युरिंग सीझर आपण युटरस बाहेर काढलेलं असतं, तर मग त्याच्यामुळे वॉमिटिंग सेन्सेशन किंवा आतमध्ये खेचल्यासारखं जाणवणं, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही होत, रेअर कंडिशन असतात. ओके. आणि बाळांनी पोटात शी केली म्हणले तुम्ही, तर मग आपण तशा कंडिशनला नॉर्मलसाठी नाही ट्राय करू शकत, कारण बाळांनी शी जर गिळली आतमध्ये, बाळाला निमोनिया किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून मग आपल्याला जेवढं आपल्याला दिसलं का येल्लो बाहेर येते, तर मग आपल्याला पटकन सीझर करून बाळाला बाहेर काढून घेणं गरजेचं असतं. असं आहे. आणि अजून एक कंडिशन असते की पोस्ट डेटेड, म्हणजे तुमचे पूर्ण 9 महिने कंप्लीट झालेत, 40 वीक्स कंप्लीट झालेत, तरी पण डिलिव्हरी नाही होत, पिशवीचं तोंड ओपन नाही होत, मग अशा कंडिशनला आपल्याला प्लॅन सीझर करावं लागतं. ओके. आणि मॅडम तुमची जी डिलिव्हरी झाली होती ती लवकर झाली होती का वेळेत झाली होती? नाही, मी पूर्ण दिवस घेतलेले होते. म्हणजे 30 एप्रिल तारीख दिलेली होती. माझी मोठी मुलगी 23 एप्रिलला झाली आणि प्लॅन्डच झालेली होती, कारण की मग डॉक्टर म्हटले की एकतर माझं लेट कॉन्सेप्शन आहे आणि त्याच्यामुळे मग अजून जास्ती डिले नको करायला, 30 तारखेपर्यंत, म्हणजे अजून जास्ती दिवस नको थांबायला, असं म्हणून मग माझी प्लॅन्ड सीझर झालेली होती. काही लोकांमध्ये कसं असतं, आणि प्रीमॅच्युअर लेबर म्हणजे वेळेच्या आधीच त्यांना कळा येणं सुरू होतं किंवा आधी लिकिंग सुरू होतं, पाणी जायला लागतं. तर मग काही कंडिशनमध्ये नॉर्मली कसं आहे, 37 वीक म्हणजे तुमचे 37 आठवडे पूर्ण झाले तर तुमचं ते पूर्ण दिवस भरले. 37 to 40 वीक्समध्ये कधीही डिलिव्हरी झाली तर ते नॉर्मल असतं. पण मग जर प्रीमॅच्युअर म्हणजे कधी 7व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, 8व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, लिकिंग होणं, मग ती प्रीमॅच्युअर कंडिशन असतं. ह्याच्यामध्ये बेबीचे जे लंग्स असतात ते पूर्ण मॅच्युअर झालेले नसतात. अशा कंडिशनला आपल्याला बेबीला NICU मध्ये शिफ्ट करण्याची गरज लागू शकते, असं आहे. तर मग ते प्रीमॅच्युअर झालं तर त्या सगळ्या काळजी पुढच्या NICU आणि ह्या सगळ्या गोष्टी हे होतात. मग आपला सगळं ओव्हरऑल आपण बरंचसं आज डिस्कस केलं. म्हणजे मला हा पॉडकास्ट खरंच घ्यायचा होता की ॲज अ रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडल्या, आणि कदाचित ज्या मी कधीच त्यांना विचारू नसू शकलो किंवा मी स्वतः त्यांना अनुभव नसते सांगू शकलो. आपल्या ऑडियन्सला पण त्यामुळे खूप हेल्प होईल. तर मला मॅडम आता तुमच्याकडून आहे ना, ओव्हरऑल प्रेग्नन्सी चांगली होण्यासाठी एका स्त्रीने कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्या ऑडियन्सला सांगा. ओके. तुम्ही जेव्हा प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करताय तर तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅनिंगच्या आधी गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन तुमचं पूर्ण हेल्थ चेकअप केलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये तुमचं थायरॉइड, शुगर, BP, काही आजार आहेत का, बाकी थॅलेसेमिया टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करताय तर प्री प्रेग्नेन्सी फॉलिक ॲसिड सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे, तुमचं डाएट हेल्दी असणं गरजेचं आहे, तुमचं व्यायाम असणं गरजेचं आहे, आणि मग तुम्ही कन्सेप्शनसाठी ट्राय करा. आणि मग जेव्हा तुम्ही कन्सिव्ह होताय, तुम्ही लगेच जेव्हा पॉझिटिव्ह येते प्रेग्नेन्सी, तर डॉक्टरांकडे जाऊन म्हणजे कन्सल्ट केलं पाहिजे की मी आता कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि मग ज्या ब्लड टेस्ट असतील, सोनोग्राफीज असतील, मंथली व्हिजिट असते डॉक्टरांकडे, प्रत्येक मंथला व्हिजिट करणं, BP चेकअप करणं, वेट तुमचं वाढतंय की नाही ह्याच्याकडे लक्ष देणं, आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यायचं, एवढंच करणं गरजेचं आहे. नक्कीच आपल्या ऑडियन्स ह्या सगळ्या गोष्टी करतील. आणि धन्यवाद तुम्हाला दोघींना पण की तुम्ही प्लॅटफॉर्मवर आलात आपल्या आणि लोकांना गाईड केलात. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.